महाराष्ट्र संतांची भूमी, शूरवीरांची कर्मभूमी आणि क्रांतीचं केंद्र. पण ही क्रांती फक्त तलवारीने आणि शस्त्रांनी झाली का? तर नाही. ही क्रांती कधी कधी झाली डफावरच्या थापेने, कधी तुंतुण्याच्या झणकाराने. आजच्या काळात आपण ज्याला पॉप कल्चर म्हणतो, शेकडो वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात तमाशा, लावणी आणि पोवाड्यांनी तेच काम केलं होतं. मनोरंजनाच्या पडद्याआड लपलेला प्रबोधनाचा हा दाहक इतिहास आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत. सर्वात प्रथम पोवाडा, इतिहासाचा जिवंत दस्तऐवज. पोवाडा म्हणजे केवळ गाणं नाही, तर तो रणरंगणाचा जिवंत वृत्तांत. 16व्या शतकात जेव्हा मुघल आणि आदिलशाही सत्ता होती, तेव्हा इतिहासात लिहून ठेवण्याची सोय सामान्य माणसाकडे नव्हती. अशा वेळी शाहीर पुढे आले आणि अफजल खानाचा वध जो शिवरायांनी केला, यांच्या प्रेरणेने शाहीर अज्ञानदास यांनी पहिला पोवाडा लिहिला. हा पोवाडा तेव्हापासून गावागावात गायला गेला. तेव्हा मावळ्यांमध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालं. त्या काळात पोवाडा मास मीडियाचं काम करायचा. पुढे पेशवाईच्या काळात शाहीर राजमोशी, शाहीर प्रभाकर आणि शाहीर सगनभाऊ यांनी ही परंपरा पुढे नेली. पण इंग्रज काळात पोवाड्याचं स्वरूप बदललं. उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके आणि चाफेकर बंधूंना बलिदानाचे पोवाडे गायले जाऊ लागले, ज्यामुळे ब्रिटिश सरकार हादरलं गेलं. पोवाडा हा महाराष्ट्राचा व्हॉइस ऑफ रेझिस्टन्स झाला. दुसरं सत्र म्हणजे तमाशा आणि लावणी, शृंगाराकडून संघर्षाकडे. तमाशा हा शब्द मुळात पर्शियन भाषेतून आला, ज्याचा अर्थ होतो प्रेक्षणीय दृश्य. पेशवाईच्या उत्तरार्धात तमाशा खऱ्या अर्थानं बहरला, पण तो केवळ तमाशाचा नाच नव्हता. तमाशात दोन मुख्य भाग येतात, गण आणि गवळण. गणित सुरुवातीला गणपतीला नमन असतं, तर त्यात सामाजिक विषमतेवर भाष्य केलं जायचं. पण या कळलेला खऱ्या अर्थानं धार दिली ती वगनाट्याने. 18व्या शतकात तमाशाचा वापर सैनिकांमध्ये मनोरंजनासाठी करण्यात आला. पण 20व्या शतकात अण्णाभाऊ साठे यांनी या कलेचं रूपच पालटून टाकलं. अण्णाभाऊ म्हणायचे, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून श्रमिकांच्या तळहातावर ठरली आहे. त्यांनी तमाशाच्या माध्यमातून गिरणी कामगार, शेतकरी आणि दलित वर्गांचे प्रश्न मांडले. त्यांनी तमाशाला लोकनाट्य हे नाव देऊन वेगळी प्रतिष्ठा निर्माण करून दिली. आणि आता बोलूया सत्यशोधकी जलस्यांबद्दल, जिथे क्रांतीचा हुंकार उमटला. महाराष्ट्राच्या दलित आणि बहुजन इतिहासात सत्यशोधकी जलसे हा सर्वात क्रांतिकारी अध्याय मानला जातो. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पाहिलं की बहुजन समाज हा कर्मकांडाच्या आणि अज्ञानाच्या अंधारात अडकलाय. हे अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून कलेचा आधार घेतला. 1873 नंतर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात सत्यशोधकी जलसे सुरू झाले. या जलशांमध्ये भेदाभेद, जातीप्रथा, स्त्रियांवरच्या शोषणावर थेट प्रहार करण्यात आला. हे जलसे म्हणजे त्या काळातील ओपन युनिव्हर्सिटी होते. याच परंपरेतून पुढे आंबेडकरी जलसे जन्माला आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मूकनायक आणि बहिष्कृत भारत सुरू केलं, तेव्हा साक्षर लोक ते वाचू शकत होते. पण निरक्षर समाजापर्यंत हे विचार पोहोचवण्याचं काम शाहीर भीमराव कर्डक आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं. माझा भीमराव ज्या दिवशी वाघासारखा गरजला, त्या दिवशी हा समाज जागृत झाला. अशा ओळींमधून संविधानाचा आणि मानवी हक्कांचा संदेश झोपड्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. चौथं सत्र म्हणजे संयुक्त महाराष्ट्र आणि आजची स्थिती. स्वातंत्र्यानंतर जेव्हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा पुन्हा एकदा डफ सरसावला. शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर या लाल बावटा कला पथकाच्या त्रयीने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या शब्दात इतकी ताकद होती की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला कोणीही रोखू शकलं नाही. लोककला म्हणजे केवळ नाचगाणं नाही, तर तो आपल्या पूर्वजांनी दिलेला संघर्षाचा वारसा आहे. ही कला समाजाला आरसा दाखवते आणि व्यवस्थेला जाब विचारते. शेवटी काय तर एवढंच की आजच्या डिजिटल युगात आपण अनेक व्हिडिओ पाहतो, पण आपल्या मातीतील ही अंडरग्राऊंड क्रांती आपण विसरता कामा नये. जर तुम्हाला हा इतिहासाचा महत्त्वाचा भाग वाटला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अननोन हिस्ट्रीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.